पुढच्या बातमीकडे वळूया। बातमी पुण्यातल्या कचरा कोंडीची आहे। गेल्या 17 दिवसांपासून पुण्यातल्या फुरसुंगीमध्ये कचरा तसाच पडून आहे। जागोजागी कचऱ्याचा ढीग साचू नये या साठलेल्या कचऱ्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। मात्र पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार कचऱ्याचा प्रश्न वाऱ्यावर सोडून परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत। फुरसुंगीमध्ये कचरा टाकण्यासाठी गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे। कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुद्धा सुरू आहे। मात्र कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा न काढताच पालकमंत्री आणि महापौरांनी ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोला जाणं पसंत केलंय। कचऱ्याच्या प्रश्नावर ना फुरसुंगीवासीय मागे हटतायत ना प्रशासन यावर कोणतंही पाऊल उचलतंय। या दोघांच्या संघर्षात सामान्य पुणेकराला मात्र कचऱ्यात राहावं लागतंय। आणि पुण्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मिकी घई, आपण पाहूया पुणेकर काय म्हणतात। पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्न अजून देखील कायम आहे। आज 17 दिवस पूर्ण झालेले देवाचिवरुळी आणि फुरसुंगी तिथं ग्रामस्थ त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। महापौरांनी बैठक घेतली, त्या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे येऊन गेले, परंतु कुठलाही तोडगा अजून देखील निघाला नाहीये आणि त्यामुळे पुणे शहरात अशा जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेला पाहायला मिळत आहेत। आपण आहोत पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये, अगदी 500 मीटरच्या अंतरावर या ठिकाणी महानगरपालिका देखील आहे आणि कचऱ्याची पेटीची अशी परिस्थिती आहे। पूर्ण कचरा भरून वाहतोय। या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतायत। नागरिक आहेत या ठिकाणी शेजारी राहणारेच, काय त्रास सहन करावा लागतोय कचऱ्याचा? किती दिवस झाले कचरा उचलला जात नाही? 7-8 दिवसापासून कचऱ्याची समस्या खूप वाढलेली आहे। कारण फुरसुंगीमध्ये वगैरे जे जाळ लावला होता, मध्ये आग लावली होती, त्याचा प्रॉब्लेम जो झाला त्याच्यामुळे ग्रामस्थांनी कचरा टाकणं बंद केलं। मग आम्ही कचरा टाकायचा कुठं? गेल्या 8 दिवसापासून तुम्ही बघता, 8 दिवसापासून इथं कचऱ्याचा ढीग पडला, त्याच्यामुळे आजारी रोगराई खूप वाढलेली आहे। चिकनगुन्ह्याचे प्रकार वाढले, डास खूप झाले, त्याच्यामुळे कचऱ्याचा खूप प्रश्न मोठा वाढलेला आहे सध्या। त्याच्यावर काहीतरी लवकरात लवकर उपाय केला पाहिजे। मला असं वाटतं की इथे रेसिडेन्शियल एरिया असल्यामुळे ते खूप लहान मुलं खेळतात, तर त्यांच्यावर हा कचऱ्याचा खूप मोठा इफेक्ट होऊ शकतो। जसं की आता स्वाईन फ्लूची वगैरे साथ चालू आहे, तर त्याची खूप मोठी प्रमाणात त्यांच्यावर इफेक्ट होऊ शकतो। सो पालिकेने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। 300 मीटरवरती महापालिका आहे, इथनं रस्त्यावरती कचरा कुंडी आहे। 4 दिवस झाले ओव्हरफ्लो चाललाय, घरापर्यंत वास येतोय। टाकला कचरा तरी तो रस्त्यावरच येतोय, रस्त्यावर तुम्ही पाहताय तो रस्त्यावर पडतोय। आणि 400 मीटरवर महापालिके कर्मचारी करतात काय? मूळ प्रश्न हा आहे। आणि डासांची समस्या 4 दिवसात प्रचंड वाढली आहे, त्यामुळे खूप त्रास होतोय। त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर लक्ष घालावं ही विनंती। इथे ही अवस्था आहे तर बाहेर वॉर्डमध्ये काय अवस्था असेल तुम्ही विचार करा। महापालिका या ठिकाणी हक्काच्या अंतरावर आहे आणि या ठिकाणी अशी परिस्थिती आहे तर इतर ठिकाणी काय असेल? त्याचबरोबर आता पुणे शहरामध्ये असे कचऱ्याचे ढीग देखील वाढू लागलेत। त्याचबरोबर आता आरोग्याचा प्रश्नही पुण्यात आता एक निर्माण होऊ लागला आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मिकी घई, ABP माझा, पुणे।